साहेब, सुप्रीम कोर्टाची अध्यक्षांच्या विरोधातली सुनावणी आहे, त्या संदर्भात पुन्हा तारीख पे तारीख असं सगळं सुरू आहे. कसं पाहताय तुम्ही या सगळ्याकडे? असं आहे की 11 मे 2023 रोजी सुप्रीम कोर्टानं निर्णय देताना सर्वसाधारणपणे विधानसभा अध्यक्षांनी जे शिवसेनेचे 16 आमदार अपात्र करायचे आहेत ते अपात्र करण्यासंदर्भामध्ये जवळजवळ निर्णय काय द्यावा, कशा प्रकारे द्यावा याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. लिखित तशा प्रकारची ऑर्डर देखील दिलेली आहे. परंतु सुप्रीम कोर्टानं घटनात्मक दर्जाचा, घटनात्मक पदाचा आदर राखणं, त्याचा सन्मान राखणं आणि त्याचे अधिकार शाबूत ठेवणं याकरता म्हणून हा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा आणि तो लवकरात लवकर घ्यावा अशा प्रकारे 11 मेला निर्णय देताना सांगितलं. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. त्याच्यानंतर विधानसभा अध्यक्ष हे वेळ काढूपणा करतायत, तारखेवर तारखा देत आहेत. त्या तारखा देखील ते कधी द्यायला लागले? त्या सुप्रीम कोर्टामध्ये आमचे पक्षप्रतोद सुनील प्रभू हे गेल्यानंतर कोर्टानं त्यांना काही आदेशवजा सूचना केल्या, काही प्रमाणामध्ये नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी ती प्रक्रिया मी करतोय अशा प्रकारची हालचाल केली. परंतु विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाच्या कुठल्याही आदेशाचं, सूचनांचं पालनच न करायचं ठरवलेलं आहे. आणि मग प्रत्येक वेळी सुप्रीम कोर्ट केवळ त्यांना फटकारतंय, केवळ त्यांना त्या ठिकाणी काही गोष्टी यार सुनावतंय असं आपण नेहमीच म्हणतो, आपल्याला ऐकायला मिळतं. परंतु मला आता असं वाटतं की विधानसभा आपल्या सर्वोच्च न्यायालयानं सातत्यानं अशा प्रकारचं फटकारून, जर का न्यायालयाची अशी अपेक्षा असेल की शाण्याला शब्दाचा मार, असं जर न्यायालयाची अशी अपेक्षा असेल तर न्यायालयानं आता लक्षात ठेवावं की किंवा लक्षात घ्यावं की आपण कुठल्या शाण्याला शब्दाचा मार देतोय का कोणाला आता तोंडपास देण्याची वेळ आली आहे. आणि म्हणून केवळ अशा पद्धतीनं फटकारून हा निर्णय होणार नाही. मला असं वाटतं घटनेचं कलम 141 अन्वये आता सुप्रीम कोर्टानं निर्णय तात्काळ घेणं आवश्यक आहे. दुसरा विषय असा आहे की पंतप्रधान मोदींचे दौरे आता मुंबईमध्ये वाढायला लागले. मागच्या आठवड्यात ते 2 वेळा आले होते, पुन्हा त्यांचा दौरा लागलेला आहे. कसं बघता या त्यांच्या दौऱ्यात? सर्वसाधारणपणे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी ह्यांनी पंतप्रधान होण्यापूर्वी देशामध्ये ज्या पद्धतीनं सभांचा धडाका लावला होता आणि प्रचाराची राळ उडवून दिली होती, त्यानंतर देशाचे पंतप्रधान सर्वसाधारणपणे ज्या राज्यामध्ये निवडणुका होऊ घातलेल्या असतात त्या निवडणुकांमध्ये निवडणुका होण्यापूर्वी ते प्रचार सभा सुरू करतात. एकदा का त्या निवडणुका संपल्या की त्या राज्यामध्ये अभावानं हे देशाचे पंतप्रधान दिसतात. आणि म्हणून ज्या अर्थी महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये देशाच्या पंतप्रधानांचे सातत्यानं दौरे वाढलेत, त्या अर्थी महाराष्ट्रामध्ये लवकरच निवडणूक होईल याचे संकेत मिळतात. आणि म्हणून पंतप्रधान हे देशाचे आता पंतप्रधान राहिलेत का, ते प्रधानमंत्री राहिलेत का प्रचारमंत्री झालेत, याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. आता दसरा मेळावा येतोय, शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची तयारी सुरू आहे. आणि त्याला दुसरा जोडून प्रश्न असा आहे की शिवसेना म्हणजे तुमच्या गटाची आता नवीन जी कार्यकारिणी जाहीर झाली त्याच्यावरून जरा नाराजी वगैरे आहे असे चर्चा सुरू झाली. आमच्या पक्षामध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. शिंदे गटानं त्यांची काय तयारी करायची ही त्यांनी ठरवायची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.